गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आत्ता आपलं रिसर्च प्रोजेक्टचं लेक्चर आहे. तर रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे संशोधन अहवाल. यासाठी तुम्हाला काही मुद्दे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी काही पॉईंट्स आपण इथे मेन्शन करणार आहोत. पहिला पॉईंट आहे, विद्यार्थ्यांनी सदर फॉर्मॅटची प्रिंट स्वतः काढायची. या फॉर्मच्या ॲक्टिव्हिटीज या कॉलममधील माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः वेळोवेळी भरायची आहे. गाईड रिमार्क आणि गाईड सिग्नेचर या कॉलममध्ये काही भरू नये. सदर फॉर्म वेळोवेळी भरून त्यावर मार्गदर्शकाची सही घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. मार्गदर्शक शिक्षकांनी वेळोवेळी दिलेले प्रपोज्ड वर्क दिलेल्या वेळेत पूर्ण करावे. सदर फॉर्म आपल्या रिसर्च प्रोजेक्टच्या शेवटी अटॅच करावायचा आहे. यामुळे तो फाटणार नाही किंवा गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. या फॉर्मशिवाय विद्यार्थ्यांना आपला रिसर्च प्रोजेक्ट जमा करता येणार नाही. आपला प्रकल्प अहवाल म्हणजेच रिसर्च प्रोजेक्ट आणि सिनॉप्सिस, ज्याला मराठीमध्ये गोषवारा म्हणतात, पुढे दिलेल्या आराखड्यानुसार असावा. वर्षभरात झालेल्या वर्कशॉप, कॉन्फरन्सचे प्रमाणपत्र व प्रकाशित रिसर्च पेपर्स प्रकल्प अहवालासोबत रिसर्च प्रोजेक्ट बरोबर जोडणे अनिवार्य आहे. मग यासाठी तुम्हाला ह्या सेमिस्टरमध्ये काय काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जे प्रकल्प किंवा रिसर्च प्रोजेक्ट टाईप करणार आहात त्याची फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, मेन पॉईंट, अलाइनमेंट, लाईन स्पेसिंग, मार्जिन आणि बॉटम राईट मार्जिन हे तुम्हाला इथं दिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला तो प्रोजेक्ट टाईप करायचा आहे. तर पी जीसाठी रिसर्च प्रोजेक्टसाठी प्रोग्रेस रिपोर्ट पण महत्त्वाचे आहे. ह्या सेमिस्टरला तुम्हाला 2 प्रोग्रेस रिपोर्ट असतील आणि पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला 2 प्रोग्रेस रिपोर्ट असणार आहेत. तर ह्यामध्ये तुमचं नाव, अकॅडमिक इयर, क्लास, डिव्हिजन हे तुम्हाला सगळं टाकायचं आहे. ओके. त्यानंतर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुमच्या गाईडने, तर त्या गाईड टीचरने दिलेल्या ॲक्टिव्हिटीचा उल्लेख इथं येईल. फॉर एक्झाम्पल इथं टायटल दिलेले, टायटल ऑफ ए रिसर्च प्रोजेक्ट. मग टायटल तुमचं काय आहे किंवा त्या टायटलला तुम्हाला डिफाईन करण्यासाठी किती दिवस लागले ते इथं येईल. आणि त्यानंतर गाईड रिमार्क इथं येईल आणि गाईडची सिग्नेचर आणि तुमची सिग्नेचर आणि जे आपले HOD आहेत त्यांची सिग्नेचर इथं येणार आहेत. असे तुम्हाला 2 प्रोग्रेस रिपोर्ट असणार आहे. त्यानंतर जे रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रपोजल पाहिजे असतं. तर त्या प्रपोजलचं फॉर्मॅट आपल्याला इथे दिलेलं आहे. प्रपोजल हे तुमचं 10 ते 12 पेजेसचं असलं तरी चालते. मग तुम्हाला रिसर्च टायटल, इंट्रोडक्शन, बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, स्कोप ऑफ द स्टडी, सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, हायपोथेसिस ऑफ ए रिसर्च क्वेश्चन, देन रिसर्च मेथडॉलॉजी, तुम्ही कोणती मेथडॉलॉजी यूज केलेली आहे तुमच्या रिसर्चसाठी, रिसर्च डिझाईन, सॅम्पलिंग, स्ट्रॅटेजी. मग एखाद्याचं जर स्टॅटिस्टिक्सवरती डिपेंड असेल तर त्याने सॅम्पलिंग डिझाईन केलं तरी चालते. मग त्याने सॅम्पल साईज कितीची घेतली आहे ते इथं येणार. त्यानंतर डेटा कलेक्शन, डेटा ॲनालिसिस, म्हणजे तुम्ही प्रायमरी लेवलचा डेटा कुठून कलेक्ट केलेला आहे. ओके. मग त्याचं डेटा ॲनालिसिस तुम्ही करताय पण त्यासाठी कोणते टेक्निक्स यूज करता आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लिमिटेशन ऑफ द स्टडी, स्कीम ऑफ द चॅप्टर आणि बिब्लिओग्राफी, हे सगळे प्रपोजलमध्ये तुमचे पॉईंट्स येणं गरजेचं आहे. तर ह्या सेमिस्टरला तुम्हाला 4 क्रेडिटला हा कोर्स आहे. ओके. आणि पुढचं जे आहे रिसर्च प्रोजेक्टचा आपण जो प्रिलिमिनरी सेक्शन्स चॅप्टर्स बघणार आहोत तर ते काही चॅप्टर तुमचे ह्या सेमिस्टरमध्ये आहे आणि काही पुढच्या सेमिस्टरमध्ये आहे. मग तुम्हाला नेमकं ह्या सेमिस्टरमध्ये काय आहे, इंटरनलला तुम्हाला किती मार्क्स, एक्सटर्नलला किती मार्क्स हे पण आपण बघणार आहोत. तर तुमच्या ह्या 3rd सेमिस्टरला तुम्हाला हा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे हा 4 क्रेडिटचा आहे. तर 20 मार्कासाठी तुम्हाला काय आहे तर रिव्ह्यू ऑफ रेफरन्सेस, बुक्स ऑन रिसर्च मेथडॉलॉजी, रिसर्च पेपर्स. मग तुमचा जो काही टायटल आहे ओके रिसर्च प्रोजेक्टचा, त्या टायटलशी रिलेटेड तुम्ही काही रिसर्च स्कॉलरवरनं काय करू शकता, आर्टिकल्स घेऊ शकता, बुक्स तुमच्या टॉपिकशी रिलेटेड बुक्स तुम्ही रीड करू शकता. मग तुम्ही कोणते बुक्स रीड केले त्याची एक लिस्ट आपण मागवणार आहोत. त्याला तुम्हाला 20 मार्क्स आहेत. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ रिसर्च प्रपोजल, जसं मी आत्ता सांगितलं फॉर्मॅटनुसार की प्रिपरेशन ऑफ रिसर्च प्रपोजलला तुम्हाला 20 मार्क्स असणार. मग तो जर तुम्ही वेळेत जमा केला तर तुम्हाला तुमचे 20 मार्क्स मिळणार. असे टोटल मार्क्स तुम्हाला इंटरनलला 40 मार्क्स आहेत. ओके. आता राहिला प्रश्न एक्सटर्नलचा. मग एक्सटर्नलसाठी तुम्हाला काय काय करायला लागेल की 2 कॉपीज ऑफ स्पायरल बाइंडिंग्स पर चॅप्टर, मिनिमम 10 पेजेस, टोटल नॉट लेस दॅन 20 पेजेस. ओके. म्हणजे 20पेक्षा कमी नको आहे पण ॲटलिस्ट टोटल नॉट लेस दॅन 20 पेजेस, म्हणजे 20 जरी असले तरी तुम्ही करू शकता.
ऑफ चॅप्टर फर्स्ट कशाचे पाहिजे. चॅप्टर फर्स्ट इंट्रोडक्शन अँड रिसर्च मेथडॉलॉजी. चॅप्टर नंबर 2 थेरॉटिकल बॅकग्राऊंड ऑफ स्टडी. फर्स्ट 2 चॅप्टर PPT प्रेझेंटेशन. त्याला तुम्हाला मार्क्स किती असणार आहे, टोटल 60 मार्क असणार आहे. पण त्यामध्ये पण इंटरनल एक्झामिनर तुम्हाला 30 मार्क्स देणार आणि एक्सटर्नल एक्झामिनर तुम्हाला 30 मार्क्स देणार. ओके. मग आता ह्या चॅप्टर फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरमध्ये काय काय येतं तर ते इथं दिलेलं आहे तुम्हाला. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये काय येतं, इंट्रोडक्शन अँड रिसर्च मेथडॉलॉजी. त्याच्यामध्ये काय, इंट्रोड्यूस द रिसर्च प्रॉब्लेम ऑर क्वेश्चन्स. तुमचा जो काही रिसर्च प्रॉब्लेम आहे तो तुम्ही इथं इंट्रोड्यूस करायचा आहे. स्टेट द पर्पज अँड आउटलाईन रिसर्च ऑब्जेक्टिव्स ऑर हायपोथेसिस. डिस्क्राईब रिसर्च डिझाईन अँड ॲप्रोच. एक्सप्लेन सॅम्पलिंग स्ट्रॅटेजी, सॅम्पल साईज अँड डेटा कलेक्शन मेथड. हे तुम्हाला थर्ड सेमिस्टरमध्ये करायचे आता. आणि त्यानंतर चॅप्टर सेकंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थेरॉटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी म्हणजेच रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे चॅप्टर फर्स्टमध्ये की जो काही तुमचा रिसर्च प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला डिझाईन करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल साईज काय लागणार आहे हे कसं कळणार तुम्हाला, की इतर कोणी अजून त्याच्यावरती रिसर्च केला आहे का, त्याला आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणतो. तर तो लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला बुक्स रीड करायचे आहेत. ओके. असे तुम्हाला चॅप्टर फर्स्ट आणि चॅप्टर सेकंडसाठी ह्या सेमिस्टरमध्ये काम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे मार्क्सची स्कीम मी इथं सांगितलेली आहे. तर लवकरात लवकर आपलं वर्क तुम्ही सुरू करू शकता. थँक्यू.